उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट। 3/3/2025 को राजीनामा होगा। करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण। 2 दिवसांआधी अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतला आहे। अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं जाहीर करतील, करुणा मुंडेंचा दावा। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही तर मुंडेंना बडतर्फ केलं पाहिजे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराड कैदेमध्ये असलेल्या बीड कारागृहातून सीसीटीव्ही बंद। कराडला कारागृहामध्ये व्हीआयपी सुरक्षा। देशमुख कुटुंबाचा आरोप, संतोष देशमुखांच्या निकटवर्तीयांकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड। सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रामधून महत्त्वाची माहिती समोर। पोलिसांनी नवीन कायद्याचा अवलंब करून पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केले। संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी कोर्टाला विनंती करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या। कराडचे 3 आयफोनही बीड पोलिसांकडून जप्त। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज चहापानाचा कार्यक्रम। कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। महाविकास आघाडीची आज सकाळी 11:30 वाजता बैठक। अंबादास दानवेंच्या निवासस्थानी बैठक होणार। बैठकीला आमदार उपस्थित राहणार।